श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण 1. आपण त्याचा मराठी भावार्थ सारांश आणि परत नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. अध्याय 1. सारांश. सर्व ग्रंथकाराच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्त अवताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरूंची करुणा भागली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनंती केली. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्यांच्याजवळ आले. गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचारे पूजाही केली. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 1. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा. जय जय लंबोदरा एकदंता शुप्रकरणा. तुझे जे चिंतन करती तया विघ्ने न बाधिती. सकळाभिष्टे साधिती अविलंबेसी. सकळ मंगळ कार्यासी प्रथम पवंदिजे तुम्हासी. चतुर्दर्श विद्यासी स्वामी तुची लंबोदरा. हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती. सकळाभिष्टे साधती तुझे प्रसादे. समस्त गणांचा नायक तुची विघ्नाचा अंतक. तू ते वंदिती जे लोक कार्य साधेत यांचे. माझे मणीची वासना तुवा पूर्वावी गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मजाता. नेनता होतो मतहीन म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्ध पावती दातारा. आता बंधू ब्रह्मा कुमारी जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंस वाहिनी असे देखा. विद्या वेद शास्त्रासी अधिकार जाना शारदेसी. ते वंदिता विश्वासी ज्ञान होय उधारा. म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहोनिया माझी वाणी ग्रंथी रिगू करी आता. गुरूंचे नामे तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते विद्या दान ग्रंथी रिगू करी आता. आता बंधू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवासी. विद्या मागेन मी तयासी अनुक्रमे करुणिया. चतुर्भुग्या सती जासी करता जो का सृष्टीची. वेद झाले ज्याचे मुकेसी त्यांचे चरणी नमन माझे. आता बंधू ऋषिकेशी जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित हरणिशी श्रीसागरी असे जाना. आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी. पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगमाता. वंतू आता कविकुळासी परशारादी व्यासासी. वाल्मिकादी सकळिकासी नमन माझे पर्यैसा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार.
भाषाणय महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना सहाय्य होणे शब्द व्युत्पत्तीहीने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनोनी मग द्याहिले पूर्वजमणी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे अप्त संबंध शाखेसी गोत्र कोंडिन्य महर्षी साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासव नमिता जनक जनिसी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला प्रियसी सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी तानु मात्र माझी मती नेने का व्युत्पत्ती जैसे श्री गुरु निरूपिती तेने परी सांगतसे पूर्वापार आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न हरणशी निरोप देती माते प्रेयसी चरित्र आपले विस्तारी श्री गुरु वाक्य मज कामधेनु मणी नाही अनुमानु श्रेय वृद्धी पाविवारापणु श्री नरसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवणार नवर नवे चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णावया शक्तिके जीवाचे आज्ञा असे श्री गुरूंची म्हणून वाचे बोलतसे ज्यास पुत्र पोत्री चाड त्यासी हे कथा से गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी पर्यैसा ऐशी कथा जी यांची घरी वाचिती नित्य मनोहरी स्त्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्र कलंत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गृहरूपे करुणी निसंधिय सातादिनी एकता बंधन तुटे जाना निदानला दे अप्रियासी तरी का कष्टीचे सायासी विश्वास माझिया बोलासी एका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षे से घडले म्हणून विनविते से बळे श्री गुरु स्मरण से भले अनुभवा हो सकळिक गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोते करुणिया सावधानू एक चित्ते पर्येसा श्री नरसिंह सरस्वती होते गंगापुरी ख्याती महिमा त्यांच्या अत्युन्नती सांगे नाही का एक चित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा से थोरू जाणती लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रद्वाराधन संपत्ती जे जे इच्छेले होई जना लादोनिया संथान नाम ठेविते नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहणी सदा द्याय श्री गुरुसी असे मणी व्याकुळित चिंते वेष्टीला असे भूत गुरु दर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडिन देहासी जड रूपे काय काज ज्यांचे नामस्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता हा पण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोलची हेवा म्हणी दरोणी पहावा गुरुमूर्तीस दाखवा कृपाळू बुवा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुलीवाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय पर्येसा गुरूंची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तासी रक्षण ध्यानिधी अंतकरण स्थिरू नव्हे बा श्री गुरु तू कृपा सागुरु पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्रांता तुची केवळ कुळदेवता पारंपारी सदा कष्टचित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रिमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता तुझ वाचून आता असे कवण दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिला या वाजूनी न देव म्हणूनी असेल तुझे म्हणी सांग मज समस्त महिदळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पातळी
बैसविले सृष्टींचा पोषक, तुची देव एक, तू ते मीमांशक. काय देऊ बाळापाशी माता, काय मागे ताता, एक श्री गुरुनाथा. काय देऊ सेवा घेऊन या, देणे हे सामान्य, ना मनसे जाणदान दातृत्वासी. तळी बावी विहिरी, असती भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षतसे. मेघांची ही सेवा न करती सभावा, उदक पूर्ण सर्वा केविकरी. नेने सेवा कैसी स्थिरणचे मानसी, माझे वंशवंशी तुझे दास. माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. आता मज जरी न देसी नरहरी, जितोणी व्यवहारी घेई न जाण. दिसतसे आता कठिनता गुरुनाथा, दास मी अंकिता सनातन. आपले समान असेल कवण तया सवे म्हण, कठीण कीजे हरी तुवा देत्यावरी. प्रल्हाद कैवारी सेवकासी, सेवका बाळकासी करू नये ऐसी. कठीणता प्रेयसी बरवे न दिसे, बाळक मातेसी बोले निष्ठुरसी. अज्ञाने मायेसी मारे जरी, आता त्या कुमारासी कोपन धरी कैशी. अलिंगोणी हर्षी सबंखी पाम, माता हो कावपेसी बोले बाळकासी. जाऊन पितियासी सांगे बाळ, पिता कोपे जरी एक अवसरी. माता कृपा करी सबोखुनी, तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा. सांगो कवण आता क्षमा करी, करुणा करी ऐसे वणिते तुझ पिसे. अजूनही तरी गैसी कृपा न ऐसे नामांकित, विनविता त्वरित. कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी, वत्सा लागी धेनू. जैसे टाकी भुवणू, तैसे श्री गुरु आपणू आले जवळी. येताची गुरुमुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवून चरणयुग्मी हृदय मंदिरात. बैसोणी व्यक्त पूजा उपचारित, षोडश विधी आनंद भरित. नहला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीसी. इति श्री गुरुचरित्रामृत पर्वं कल्पातरु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 81. गुरुचरित्र अध्याय दुसरा. आपण मराठी भावार्थ नंतर मूळ अध्यायाला सुरू करणार आहोत. अध्याय 2 सारांश. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वशिष्ठ आदी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाले, शिष्यांनो, माझे एक पूर्वीजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रावधी जन्मात महापाप केले होते. अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे. परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसाधना सामर्थ्यामध्ये त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे, त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काय वाचा म्हणे मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे. तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील. ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल.
हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेल. काशीस मणिकर्णेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरूंची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र व चिडकोर झालेल्या गुरूंच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने ससून त्यांची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरूंची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरूंची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णूंना समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरूंची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला. श्री गुरुचरित्र अध्याय 2 आपण सारांश पाहिला आहे. आता मूळ अध्याय सुरू करणार आहोत. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा त्रिवास करुणी ओजा, सुभक्त ते करिता आनंदा, ते सूर स्वर्गीय पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित, अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रस्त, मणी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्यैसा, रूप दिसे सुषुप्तित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा, एवणी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी, अश्वासुनी तयावेळी, अभयंकर देतसे, इतके देखोणी सुषुप्तित, चैतन्य झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत तयेवेळी, मूर्ती देखील सुषुप्तित, तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसेची, देखून या योगिशाते, करिता झाला दंडवत, कृपा बाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे, रूपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोणी, तुमचे नाव कवणा मुनी, कवणस्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजांग संगम भीत मातीर, त्रयमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वतीची कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्टाम्हा केवी पाहे, तू तारकम्मासी, म्हणून माते भेटलासी, संहार करुणी संशयासी, निरुपावे स्वामी हा, सिद्ध म्हणे तैवेळी, एक शिष्या स्तोम मोळी, गुरु कृपा सूक्ष्मस्थळी, भक्तवत्सल प्रियेसा, गुरु कृपा होय जास, दैन्य दिसे कैच त्यास, समस्त देवत्यासी वंश, कळी काळासी जिके नर, त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू, ते होऊ शकेल अखिलवरू, एक भावे भजावे, एकादेशमयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी, आपल्या भक्तजनासी, ऐसे गुणी नामकरणी, लागे सिद्धाची चरणी, विनवितसे कर जोडुनी, भक्तिभावे करुणिया, स्वामी येते निरुपती, संदेह होता माझी चित्ती, गुरूंचे केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणि तुम्ही निरूपिले ती,
विष्णु रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपिल्या न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणाचा संध्य न पेढी गामणाचा जैने मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेद वाक्य साक्षीसी सांगेन एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करुण त्याची 5व पुराण अष्टादश विख्यात तया अष्टमदंशात ब्रह्मावाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मावे वर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारती प्रकाश गेला हे स्थिती ब्रह्मावाक्य विस्तारा तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषीजने तेची कथा विस्तरुणी सांगेन एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी करियुगे पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मादेवे निरूपिला ब्रह्मादेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी अदंत विस्तारेसी निरुपेजी स्वामिया एक शिष्या एक चित्ता जदी प्रळय झाला होता अधी मूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभाव्य चैतन्य आणिक सृष्टी रचावया जागृत होणी नारायण बुद्धी संभाव्य चैतन कमळ पजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनागर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मापण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा ते वेळी समस्ताहुनी आपण बळी मजवून आणि कस्तुळी कवण नाही म्हणतसे हासोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजन म्हणे तयावेळी देखुनिया श्री विष्णुसी नमस्कारी ब्रह्मर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ प्रियसा संतोषुनी नारायण निरोप दिला तिघन सृष्टी रची गामन आज्ञा दिली तये वेळी हे ब्रह्मा विनवी विष्णुसी ते नेने सृष्टी रचावयासी देखील नाही केसी केवी रचू म्हणतसे हे कोणी ब्रह्मयाचे वचनू निरोपी त्यासी महाविष्णू वेद असती हे गे म्हणू देता झाला ते वेळी सृष्टी रचावयांचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परिरचुनी स्थिर प्रकाश करी म्हणतसे अनादि वेद सती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे गुण सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अरणीची म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजानुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वदेज अंडज नामे जारज उदबीज पिजिले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावणी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा प्रेयसी तुवा जाऊणी भूमीसी प्रकाश करी आपणा ते ऐकोनिया ब्रह्माचे वचन कृतयोग झाले संतोषुन सांगेन त्यांचे लक्षण एका श्रोते एक चित्ते असत्य नेनेक दिवाचे वैराग्यपूर्ण ज्ञानिसाचे यज्ञ पविता अंबरण त्याचे रुद्राक्षमाळा करोकवणे एने रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असते निंदा अपवादक मातेन साह्यते कवणे परिवर्तावे एकोणीय सत्युगाचे वचन निरोपी तो ब्रह्मापण तुवा वर्तावे सद्गुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा प्रियसा त्रेतायुगाचे लक्षण एकशेषा सांगुण असे त्यांची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देशा कुश सामिदसे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप गेहीन भूमीवरी बोलावणी ब्रह्महर्षी निरोप देती द्वापारसी सांगेन त्यांची रूपासी एका श्रोते एक चित्ते कडग खट्टवांग कदरोणी हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया होऊन दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापारैसा निका
निरुपके होणी कौतुका आला आपण भूमीवरी त्यांचे दिवस पुरल्यावरी कलियुगांते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगीन लक्षणे ऐका ब्रह्म यांचे सन्मुखा केवी गेले पर्येसा विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वा महाती द्रोणी श्वेश्व येते ब्रह्मया सन्मुख जिव्हा द्रोणी उजवे हाती नाचे कलियती प्रीती दोषांतरे करी स्तुती पुण्य पाप समिश्रित असे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मा या पुढे उभा राही काही निरूप म्हणून देखुनियात यांचे लक्षण ब्रह्मा असे अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंग जीवा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी लिंग जीवा रक्षणारसी हारी असे आपण ते ऐकून कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भुईवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे कशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसवरी मग होयते यासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टिती शिती बहु दिवसे पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन सतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाऊनी त्यासी तो असह्य करूनी वर्ततासे म्हणे ब्रह्मा एकोणी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमुन स्वामींनी निरूपिले जे जन तेची माझे वैर असती काळात्मांचे असे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्मांचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलींचे वचन ऐकुनी ब्रह्मा असे अतिघणी सांगते विस्तारुणी उपाय कलिसी रहाटावया काळ वेळ सती दोनी तुझ साह्य होऊनी येत सती निर्गुणी तेची दावती तुझ मार्ग निर्मळ सती जे जन तेची वेरी तुझे जाण मूळ मूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट प्रेयसी याची कारणे पाप पुण्यासी विरुद्ध असे प्रेयसी जे अधिक पुण्य राशी तेचे जिंकती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी त्वेची ईश्वरी ऐक्य होती एकोणी ब्रह्मयाचे वचन कलियुगे करीतसे प्रश्न केसे साधूंचे अंतकरण कवनासे निरुपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एकचित्ते एकेकली सांगे नैका श्रुते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारासी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शेवासी जे सेविता नित्य तुळसीसी आज्ञा माझी आयसी तयासी वादू नको गुरुसेवक सती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधा नको कली विनवी भ्रमयासी गुरु शब्द आहे कैसी कवण गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती एकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगतेसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापस्य धाक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिल प्रेयसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे प्रेयसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परत्वम तस्माद गुरुमुपाश्रयत गुरु ब्रह्मा सत्य जाण तेची रुद्र महाविष्णू गुरूंची ब्रह्मा कारण म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरुसी बजावे शास्त्र मार्गैसी तीर्थव्रत योग तापसी ज्योती स्वरूप से जाना गुरु सेविता सर्व सिद्धी होती परेसी सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी
अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष सती नानापरी पुण्यनाभी मृगवससी. ब्रह्मा ऋषी अधिकरोणी तप करती तया स्थानी. तयांत वेद धर्ममुनी पेलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहुवसती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक मौनी ख्याती शिष्य होता प्रियसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करिता. वेदधर्म एक दिनी समस्त शिष्यांशी बोलावणी. पुसतसे संतोषुनी एका श्रोते सकळजन. बोलावणी शिष्यासी म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य प्रिसावे. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरुपदेसी. अंगीकारू भरोसी आम्हासी तू तारक. ऐकुनी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेद धर्ममुनी. संदीपकांते बोलावणी सांगत असे परियेसा. एका हो शिष्य सकळिक आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. अमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही असे शेष आता भोगल्या वाचुनी न सुटे जाना. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आडरिगत. याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही. हे निश्चित करून पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापांचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणी आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी. पाप भोगिन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवणा असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित. म्हणून पसे शिष्यासी. या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक. बोलतसे अतिविवेक तया गुरुती प्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी पापकरिता देहनाशी. न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी दृढदेह सता मनुष्यासी. शालन करावे पापासी अथवा वाडे विषावरी. अथवा तीर्थ पायशित्त आपले देही भोगिनी त्वरित. पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरुपावे आपणासी. सेवा करीत स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. एकोणी दीपकाची वचन वेद धर्म म्हणे आपण. कुष्टी होईन अंगीन अंधपांगुळ प्रेसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढवत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृत करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरुपावे त्वरिती म्हणून चरणी लागला. एकोणी शिष्यांचे वचन संतुषला वेद धर्म मुनी जापण. सांगतसे विस्तारुण लक्षण तया पापांचे. आपले पाप आपणासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्यासी. न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा. अम्मासी सांभाळीन तू दीपका 21 वर्षपर्यंत. जे पीडती रोगे देखा प्रतिपाळनासी कष्टाधिका. मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊनिया. तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन. आपण श्वासवर पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कविलिसी शिष्य होता कैसा त्यासी. कुष्ठ होताची गुरुसी नेले काशी पुरापती. माणिक्य कर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सानिदेशी. राहिले ते परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करोनी माणिकर्णेसी पूजा करती विश्वनासी. प्रारब्ध भोगत्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोगी व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत भक्ती भक्ती करोणी. भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणुनी देत नित्यक.
करी पूजा भावे एक विश्वनाथ सृप म्हणत शिक्षा आणिता एक दिनी न जेवी श्री गुरु कोपुणी स्वल्प आणिले म्हणून क्लेशे सांडूनी देत भूमीवरी हेरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न नाणीसी म्हणून क्लेश करिता झाला प्रेसा तितुकेही आणि मागुनिया सर्वस्व करीत सेवाया कोपे देतसे शिवया परोपरी प्रेसा एकादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिकामणी सेवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा तू मास विष्टा मूत्रा क्षण क्षणा धूत नाही पाप जेते असे बहुत दैन्य मांसा सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग 90 खा वेद धर्म द्विजोका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरूंचे गुणदोष म्हणीना आणि तो शिष्य सेवा करी एक माणस तोची ईश्वर मानुनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवची यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले शिष्टुरीसी आपण म्हणी संतोषी जे जे त्यांचे मानसी पाहिजे ते सा वर्ततसे वर्तता येणे परिदेख प्रसन्न होनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझी भक्ती सिनिका प्रसन्न झालो मागाता दीपक मणेश्वरासी हे मृत्युंजय व्योमुकेशी न पुसता आपण गुरुसी वर न गे प्रियसा म्हणून गेला गुरुपाशी विनतसे तयासी विश्वनाथा आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरूप झाली या स्वामींचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी एकोणी शिष्यांचे वचन बोले गुरु को पूर्ण माझे व्याधी निमित्त जाण नको पारतू ईश्वरासी भोगल्या वाचुनी पातकासी निवृत्ती न वेगा प्रियसी जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे प्रियसी निरूप पुसुनिया श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी मणेश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरूंचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णुपुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा सेवास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले पर्येसी दीपक म्हणी जे बाळकेसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरावासी वेद धर्म म्हणाजे तापसी त्यांची सेवा हरणशी करीतो भावे एकचित्ते वरदेव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरूंचा निरूप नाही म्हणून न ये वर पर्येसा तैसे तापसी योग्यासी नव्हे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वरण घेतो दीपक तन मन गुरूंसी संपूर्णी सेवा करीतो संतोषणी त्रिमूर्ती गुरूंची म्हणूनी निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरूंची होय से म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणूनी इतके गुणेश वाढग धरू पावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहत झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिक वत्व दिसे आणिक बहुते संतोषणी दीपकाते म्हणे विष्णू प्रियसा बोलूनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी दृष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देसी प्रेयसी कवन कार्य सांगमज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊनी पाही केवी देसी वरमज ऐकोणी दीपकाची वचन संतोषी झाला मा विष्णू सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज पत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे कोणी दीपक नमिता झाला आणिक विनिवितीचे एक सिद्ध म्हणे द्विजासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्र दिमासी गुरु आम्हासी देनार
गुरुपासून सर्व ज्ञान तर्यमूर्ती होती आम्हा स्वाधीन. आमचा देव गुरुचरित्र जाण अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ गुरूंची आम्हा असे सत्य. त्यांची आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजतसे परियसा. संतोषुनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तुझे शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा. काहीतरी मागाता वर देईन तत्वता. विश्वनाथा आला होता दुसरे न आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरु भक्ती अधिक होय मानसी. तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे. तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके. म्हणून चरणी लागला दितला वर शाड पाणी. संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी. माझा प्राण सखा होसी तुवा ओळखले गुरुसी. देखले दृष्टी प्रब्रह्मासी आणि कजरी आम्हा पुससी. सांगे नये का एक चित्ते जे जे समयी श्री गुरुसी. तू भक्तीने स्तुती करीसी नेने आम्ही होऊ संतोषी. तेची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी. वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जनभक्तीसी. आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत. गुरुचित ब्रह्मायसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य. सर्व देव तुझ वंश गुरु म्हणजे अक्षरे दोन. अमृतांचा समृद्ध जाण त्यामध्ये बुडविता शिक्षण. केवी होय प्रेसा जयांचे हृदय श्री गुरुस्मरण. तेची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण. तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू. ब्रह्मा देत जो का वरू फलप्राप्ती होय गुरु. गुरु त्रिमूर्ती या कादरगणे हेसावर दीपकासी. दितला विष्णूने परेसी ब्रह्मा सांगतसे कलिसी. एक चित्ते परियेसा वरला दुनिया दीपक. गेला गुरूंचे सन्मुख पुसतसे एक गुरु एक. तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळ दीपका. काय दिदले वैकुंठ नायका विस्तोरुणी सांगणिका. माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी. वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी. गुरुभक्ती व्हावी म्हणोनी गुरूंचे सेवात्व परेसी. अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी. वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषणी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो. जीविते तो होय स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्ध तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तक्षणीसी झाला गुरु वेदधर्म. भाव शिष्यांचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासिकेचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्रमय माहेसी पाप जाय सहस्रजन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ म्हण असावे याची गुणी. तरी तरले भरवानी गुरु भक्ती असे निविध. दृढ म्हणे असे जयापाशी त्रिकरण सह मानसी. तोची इला देश्वरासी ईश्वर होय तयावश. गंगाधराचा नंदन करीतसे श्रुत्या न म्हणावे न्यून्यपूर्ण. माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृत परम कल्पातृ श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामकधारक संवादे शिष्य दीपकाणम नामो द्वितीयोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रणामस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओबी संख्या 194. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.